स्वागतम 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 आप आए यहाँ कर रहे स्वागतम 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 स्वागतम। नमस्कार। हिवाळी गावात देशदूतची टीम आज आली आहे। या गावात काय जास्त नावाजलेलं आहे तर इथली शाळा, 1ली ते 4थी असलेली ही प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची। पण एक शिक्षक बदल कसा घडवू शकतो आणि तो मुलांच्या आयुष्यात कसा रुजवू शकतो याचंच हे उदाहरण। ज्या शिक्षकांनी या शाळेत आणि या विद्यार्थ्यांनी हा बदल घडवला आहे ते शिक्षक आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। नमस्ते। तुमचं नाव काय आणि तुमची शाळेबद्दल थोडी माहिती सांगा। नमस्ते, माझे नाव केशव चंदर गावित। मी सन 2009 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे। शाळेबद्दल सांगायचं म्हणजे नाशिक शहरापासून जवळपास आमचं गाव हे 70 ते 75 किलोमीटर अंतरावर आहे। एका डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले असं जवळपास 200 ते 250 लोकसंख्या वस्तीचं हे गाव आणि या गावामध्ये 30 घरांची वस्ती आणि 45 कुटुंब वसलेले आहेत। तर गेल्या 2009 पासून एक गुणवत्तेचं काम ठेवण्याचं कार्य थोड्याफार प्रमाणात सुरू आहे। तसं म्हणजे गावामध्ये सन 2016 ते 17 या वर्षामध्ये गावात रस्ता आणि विजेची सोय झाली। त्याच्या आधी या गावाचा संपर्क बाजारपेठेशी किंवा ह्या लोकांचा बाजारपेठेशी कसलाही संपर्क नव्हता। एखादा पेशंट असेल, रुग्ण असेल तर त्याला डोलीमध्ये बांधून आणि नदी ओलांडून किंवा टेकडी चढून त्या ठिकाणी मेन रस्त्यावरती जायची वेळ होती। तर अशा अनेक कठीण प्रसंगांना, समस्यांना या लोकांना तोंड द्यावं लागत होतं। परंतु जेव्हा 2009 पासून मी जे काही शैक्षणिक कार्य हाती घेतलं तेव्हा मुलांची गुणवत्ता थोड्याफार प्रमाणात वाढवण्याचं काम सुरू केलं। तर त्याच गुणवत्तेने आज या गावाची ओळख, या शाळेची ओळख ह्या परिसरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात व्हायला लागलेली आहे। खरं म्हणजे 2009 ते 2014 हा काळ खूप कसोटीचा काळ होता, संघर्षाचा काळ होता। कारण गावामध्ये एकही व्यक्ती 8वी 10वीच्या पुढे शिक्षण घेतलेली नाही आणि गावात आजही कुठल्याही व्यक्तीला बऱ्यापैकी रोजगार नाही। म्हणजे ह्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मजुरी, याच्यातले 8 ते 10 महिने हे रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतर करतात आणि त्याच्यामुळे यांना शिक्षणाशी काही गंध नव्हता। मुलं आमचे मोठे कसे होतील आणि आमच्यासोबत कामाला कसे जातील याचाच विचार करत होते। आणि 2009 मध्ये शाळेची पटसंख्या ही 9 होती, त्याच्यामध्ये 5 मुलं नियमित येत होते आणि 4 मुलं पालकांसोबत कामालाच बाहेर जात होते। सुरुवातीला 5 मुलांवरती फोकस केला, मुलांची गुणवत्ता वाढवण्याचं काम केलं आणि त्यांचं कंपॅरिझन केलं। जे मुलं येत नव्हते ते त्यांच्या पालकांना दाखवलं आणि दाखवल्यानंतर नक्कीच मुलांमध्ये 2014 पासून बदल व्हायला सुरुवात झाली। आणि गेल्या 2016 मध्ये 2 गोष्टी कारणीभूत झाल्या शाळेची माहिती इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी। पहिली गोष्ट म्हणजे आमच्या तत्कालीन गट शिक्षण अधिकारी माननीय श्री कनोज साहेब यांना एका आपल्या भागातील शिक्षकांनी सांगितलं शाळेबद्दलची माहिती आणि तशी शाळेची स्थापना 1998 मधली। परंतु 98 पासून 2016 पर्यंत गट शिक्षण अधिकारी म्हणून भेटीला येणारे पहिले अधिकारी होते। त्याच्या आधी रस्त्याचा अभाव आणि त्याच्यामुळे कोणी आलं नव्हतं। परंतु तेव्हापासून मग ही या शाळेची माहिती तालुक्याला पोचली, तालुक्यातून जिल्ह्याला पोचली आणि मग काही भेटी वाढल्या, शिक्षक महोदयांचे, शिक्षक आमच्या बंधूंच्या भेटी वाढल्या। आणि त्याच वेळेला त्याच वर्षी गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रमेश अय्यर साहेब आले। माझी संकल्पना सांगितली। पहिल्या दिवशी तर पूर्ण म्हणजे वेळ त्यांना मिळाला नाही, परत दुसऱ्या दिवशी आले आणि ठरवले की आपण आता शाळेतील मुलांसाठी, गावासाठी काहीतरी कार्य समाजोपयोगी करूया। आणि तेव्हापासून त्या संस्थेशी ज्या ज्या काही गोष्टी लागत होत्या शैक्षणिकसाठी, तर नुसतं हिवाळीसाठी नाही तर हे दरवर्षी आपण 105 शाळांना त्यांच्यामार्फत पर विद्यार्थ्यांना 1400 रुपयाचं शैक्षणिक साहित्य मिळतं की जे वर्षभर त्यांना गणवेश, स्पोर्ट ड्रेस, शैक्षणिक साहित्य, तर ह्या गोष्टी सुरू आहेत। परत आता सध्या त्यांच्याकडून 100 टॉयलेट शाळांना बांधून झालेत। तर हे एज्युकेशनवरती फोकस केला आणि त्याच वेळेला मग गावाशी जास्त नाळ जोडले गेले।
आणि त्यांना एक विनंती केली की आपण आता आपल्या गावाला एक रंग देऊया, म्हणून आम्ही आमच्या हिवाळी गावाला हिवाळी नावाचा म्हणून हिरवा रंग दिला होता. कौलांना पूर्ण घरं हिरव्या रंगाने रंगवली होती. घराच्या भिंतीवरती वेगवेगळे संदेश देणारी चित्रे काढली होती. लोकसंख्या असो, व्यसनमुक्ती असो, पर्यावरणाचा असो, आणि मग त्या संदेशाची, त्या चित्रांची माहिती हे शाळेतीलच मुलं देत होते. मग जशा भेटी व्हायच्या तसं पहिल्या घरापासून तर शेवटच्या घरापर्यंत त्या प्रत्येक ठिकाणी मुलं उभे राहायचे आणि माहिती देत होते त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीने. आणि माहिती दिल्यानंतर मग ते शाळेमध्ये येऊन जे ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब केला होता त्याचं ते प्रात्यक्षिक स्वतः दाखवत होते. ज्ञानरचनावादी पद्धत, हो, हे ज्ञानरचनावादी पद्धत. मात्र दोन पद्धतीचा अवलंब, म्हणजे मी पारंपरिक पण पद्धत अवलंबतोय आणि ज्ञानरचनावादी, म्हणजे बालकांना कोणत्या पद्धतीने शिकायला जास्त आवडेल, कोणत्या मेथडने आवडेल ती मेथड या ठिकाणी खूप सारं साहित्य लावलेलं आहे की आता इथे आम्हाला दिसतंय की माय मराठी, वासरू किंवा अगदी डार्विन इथपासून ते पृथ्वीवरील सजीव, असे वेगवेगळ्या शब्दार्थ, हे सगळे तुम्ही ही मुलं वाचतात हे सगळं का तुम्ही त्यांना सांगता, काय होतं? नाही, हे जवळपास मला वाटतं आतापर्यंत 7 ते 8 वेळेस बदललेलं आहे. कारण एखादा घटक, एखादं जे माहिती आहे त्यांना आल्यानंतर ते बदलत राहतं. हे 2014 पासून सातत्याने बदलत आलं. हे आता 15 दिवसापूर्वी परत वेगळं लावलेलं आहे. मग आता हे आमचं सुरू होणार, दिवाळीनंतर हे याचं वाचन सुरू होणार. कोरोनाच्या आधी आम्ही ह्या शाळेमध्येच बसत होतो आणि हे सगळं मुलांनीच केलेलं आहे. शैक्षणिक साहित्य मुलं तयार करतात. आणि जेव्हा कोरोनाच्या आधी बसत होतो तेव्हा आमचा दर दिवसाचा 1 तास उपक्रम होता. ह्या प्रत्येक चार्टचं वाचन करणं आणि वाचल्यानंतर त्यांना काय समजतंय त्याची माहिती ते वहीमध्ये लिहित होते. आता कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद केल्या, मग आम्ही पर्यायी मार्ग, कारण ही सन 2016 पासून 365 दिवस नियमितपणे शाळा भरते, सुट्टी नसते. आणि सकाळी, आजही सकाळी वेळ 7:30 ते रात्री 8:30ची वेळ, मग हे वर्षभर सुरू असतं. इतका वेळ शाळा चालते? हे 365 दिवस शाळा भरते, याच्यात एकही दिवस गॅप नाही. मग हे करत असतानाच कोरोनाने जगभर थैमान घातलं, भीती वाटली. 8 दिवस मी पण भीतीने शाळा बंद केली. परंतु पालकांची ओरड परत आली, मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार होतं, म्हणून त्यांनी सांगितलं सर कुठेतरी एक मार्ग काढा आणि मुलांना योग्य डिस्टन्स ठेवून बसवा. म्हणून आम्ही गावाबाहेर जे छोट्या टेकडीवरती तिथं योग्य अंतर ठेवून ग्रुपने बसवायला सुरुवात केली मुलांना. तिथं तो जवळपास 2 वर्ष झाले. कोरोनाच्या काळात वेगवेगळे उपक्रम राबवले त्या ठिकाणी. जेव्हा दुसरी लाट आली त्यावेळेला मात्र आम्ही त्यांच्या घरच्या मुलांना, भाऊ बहिणींना एका झाडाच्या सावलीखाली बसवलं. एप्रिल महिना होता आणि मी जे मध्यवर्ती ठिकाण आहे तिथं बसायचो. म्हणजे एवढं काही शिकवलं होतं त्याचं फक्त रिव्हिजन सुरू होतं. म्हणजे कोणता मुलगा दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणार नाही, सकाळी जाऊन त्यांच्या झाडाखाली बसणार आणि रात्र अंधार पडल्यानंतर परत येणार. फक्त संध्याकाळी एक मुलगा वही घेऊन जायचा आणि बाजूला उभा राहून काय अभ्यास केला दिवसभर त्याचं ते नोट करायचं आणि ते माझ्याकडे आणून द्यायचे. काही बदल तर मी सूचना द्यायचो त्या मुलांना, ते पोचवले जायचे. माझ्याकडे बेल होती, मी बेल वाजवायचो, त्याच्यानुसार त्यांच्या तासिका बदलत होते. तर ह्या पद्धतीचा तो उपक्रम सुरू होता. हे जे काही हे वस्तू तयार केलेल्या आहेत हे कोरोनामध्ये बनवलेत. म्हणजे दर बुधवारी आमचे 2 ते 2.5 तासाचा एक उपक्रम असायचा. त्यामध्ये एक मोठा मुलगा किंवा मुलगी, एक 1ली 2रीचा आणि एक बालवाडीचा विद्यार्थी, अशा तिघांचा एक ग्रुप असायचा आणि त्याच्यामध्ये हे रॉ मटेरियल घेऊन यायचो मी आणि ते तयार करायचे. तर हे कोरोनाच्या काळातले उपक्रम. कोरोनाच्या काळातला अजून एक उपक्रम जे की तुम्ही आता बघालच, 2 हाताने जो लिहिण्याचा उपक्रम आहे तो आम्ही कोविडमध्ये सुरू केला. तर आज मुलं 2 वेगळे विषय 2 हाताने एका वेळेला लिहितात. तर ते बऱ्यापैकी त्यांची तयारी सुरू आहे. आता गेल्या 8 दिवसापासून आम्ही आमचा जो महत्त्वाचा उद्देश आहे 2 हाताने ते सुरू केलेला आहे. म्हणजे 2 प्रश्न लिहायचे आणि 2 प्रश्नांचे उत्तर वेगवेगळे लिहायचे. हा आमचा शेवटचा अंतिम उद्देश आहे त्या 2 हाताने लिहिण्याचा. तर त्याला वेळ लागेल समजा सरावाने, तर ते आता सुरुवात आहे आमची. तर तो एक उपक्रम. तर ह्या पद्धतीचे हळूहळू. तुम्ही म्हणालात की कोविडच्या काळात मोठ्या मुलांनाही तुम्ही स्पर्धा परीक्षांचं काहीतरी ज्ञान दिलं. हो. जवळपास कोविडच्या काळामध्ये आम्ही पूर्ण 1 वर्ष, म्हणजे आमच्या 52 टेस्ट झाल्या. त्या 52 टेस्टमध्ये 7 विषय स्पर्धा परीक्षेचे शिकवले जायचे. मराठी व्याकरण, संविधान, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर गणित, इंग्रजी स्पीकिंग, इंग्रजी स्पेलिंगचा पेपर, हे असे 7 पेपर व्हायचे. ॲबॅकसचा पेपर व्हायचा आणि त्याच्यामध्ये 7 पेपर, म्हणजे सोमवार ते शुक्रवार टीचिंग करायचो मी. झाडाला फळे लावले होते 2 आणि टीचिंग केल्यानंतर शनिवारी रिव्हिजन द्यायचे. मी दिवसभरात सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत मला जेव्हा दिवसातून अर्धा 1 तास वेळ मिळायचा तेव्हा मी शिकवलेल्या चॅप्टरवरती प्रश्न तयार करायचो
आणि मग घरी रात्री गेलो 8:30-9 वाजता. 9 नंतर मी त्या झेरॉक्स काढायचो, कारण 35 ते 36 पेपर मुलांचे व्हायचे, ते मोठ्या मुलांचे 3री पासूनचे. आणि मग दर रविवारी 7 पेपर घेतले जायचे आणि ते त्याच दिवशी ते तपासून पण क्रॉस चेकिंगने तपासून त्यांचे मार्क पण कळवले जायचे. हा उपक्रम आमचा तेव्हापासून स्पर्धा परीक्षेवरती होता, कारण थोडंसं त्याच्यावरती आम्ही स्पर्धा परीक्षेवरती जास्त भर आहे. तुमचा मुळात एम काय, की इथे मुलांना कसं घडवलं पाहिजे, मुलं कशी घडली पाहिजेत? कारण की आपण नेहमी बघतो की शिकली मुलं तरीसुद्धा ती कुठेतरी बाहेर जात आहेत. साहजिकपणे इथे फारशा सुविधा नाही मिळाल्या तर बाहेर जातील, पण मुलांची जी नाळ आहे ती त्यांच्या गावाशी जोडली जावी का, याबाबत तुम्ही मुलांशी काय बोलत असता? माझा जो इथं मेन उद्देश आहे, जो महत्त्वाचा उद्देश आहे, गावामध्ये अजूनही कोणाला रोजगार नाही. रोजगार म्हणजे नोकरीच नाही. तसा खरा उद्देश 2-5 IAS बनवण्याचा मूळ उद्देश आहे, परंतु सगळेच IAS होतील याची पण शाश्वती नाही. कारण सगळ्या गोष्टीचा विचार करून कोणी आजच्या वेळेला विद्यार्थी म्हणतात, 20 ते 25 विद्यार्थी म्हणतात आम्हाला शिक्षक व्हायचं आहे, तर त्यांना मी शिक्षक 100% बनवणारच आहे, घडवणारच आहे. कारण जेव्हा शिक्षक होतील ते 20 विद्यार्थी माझे जर 20 गावामध्ये गेले तर नक्कीच मला 20 गावामध्ये अजून कार्य करायला जास्त आवडेल, कारण मला मर्यादा आहे, मला जास्त जाता येत नाही. तर हा एक पहिला उद्देश, 4-5 मुलांना IAS बनवण्याचा उद्देश आहे. परंतु ज्या वेळेला नोकरीच मिळणार नाही, आज जे काही आम्ही सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड केली, 8 ते 10 भाज्या लावलेल्या आहेत, त्याच्यातल्या काही भाज्या पद्मश्री विजेता राईबाई पोपरे मॅडम यांच्याकडून बीज बियाण्यांकडून आणले. मग एक पूर्ण सेंद्रिय पद्धतीचं मुलांना ज्ञान देणं. आजही मुलं ड्रिपचं काम सुरू करतात. मग खतं कोणते घालायचे, त्याची लागवड निगा कशी करायची, हा एक कौशल्याचा भाग. या ठिकाणी जेवढी लाईट दिसते ह्या पूर्ण इलेक्ट्रिकची जोडणी मुलांनी केलेली आहे. हे पेंटिंगचं काम मुलांनी केलेलं आहे, शैक्षणिक साहित्याचं काम मुलांनी केलेलं आहे, वेल्डिंगचं काम मुलं करतात, त्याच्यानंतर शिवण क्लास मुलं करतात, गवंडीचं पाईप फिटिंगचं काम मुलं करतात. म्हणजे इथं कुठलंही कौशल्य असं नाही की त्यांना येत नाही. आमचे मुलं बाहेर जाऊन केस कापत नाही, इथंच मुलांचे केस कापतात. म्हणजे असं भविष्यामध्ये जर रोजगार मिळाला नाही तर कौशल्य आधारित शिक्षणातून त्यांचं पोटपाणी होणार. म्हणजे उद्देश काय आहे, शिक्षण म्हणजे केवळ नुसतं शिक्षण नाही, वाचन लेखन नाही, तर कौशल्य आधारित शिक्षण पाहिजे, हा एक उद्देश अवलंबलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी सुरू आहे. खरं म्हणजे यश नाही अजून, हा एक टप्पा झालेला आहे 12 ते 13 वर्षाच्या काळामधला. आणि 13 वर्षामध्ये 12 वर्षाची पहिली बॅच DEDला KTHM साठी 3 मुलं शिक्षण घेतात. ह्या वर्षी अजून एक DEDला मुलगा गेले. तर आत्ताशी कुठेतरी मुलं शिकायला लागले, सुरुवात झाली, अंतिम टप्पा गाठायला वेळ लागणार. ही सुरुवात अशी दमदार असेल तर मला वाटतं त्याचं जे उद्दिष्ट आहे ते निश्चितच सफल होईल. खूप वेगळे विचार ऐकतोय मी, नुसतं ऐकत आहेत, सर बोलतायत आणि आपण सगळेच जण ऐकतोय. वेगळ्या विचारांनी चाललेली एखादी शाळा ही मुलांमध्ये, त्या गावामध्ये काय बदल घडवू शकते. आम्ही तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन. या गावाची खरोखर सगळी भिंती या घरांच्या हिरव्या आहेत. प्रत्येक घरावर वारली पेंटिंग आहे जे की मुलांनी केलेलं आहे. प्रत्येक घरावर एक सुविचार आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक घराला घरातल्या मुलीच्या नावाची पाटी आहे. महिलांचं हे सबलीकरण इतक्या छोट्याशा वयापासून पुढे नेऊन मुलांना नुसतंच शिक्षित नाही तर चांगलं एक आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारं हे हिवाळी गावचं ही शाळा. त्याचा प्रेरणास्रोत अर्थातच आपल्याबरोबर असलेले हे गावित सर. असं कधी झालं नाही की खूप इतकं करताय तुम्ही तुमच्या बोलण्यात एक असं आलं, थोडंसं मला खटकलं की तुम्ही म्हणालात यश नाही अजून. यश यायला कदाचित थोडा काळ जावा लागेल, कारण की ही मुलं अजून मोठी होत आहेत आणि ते निश्चित येईल याच्यात आम्हाला कोणाला तरी काही शंका वाटत नाही. पण असं कधी झालं की मी एकटाच झगडतोय, एकटाच लढतोय, कधी असं वाटलं की का करतोय आपण हे सगळं? मला तरी वाटलं नाही, कारण कुठं क्रांती करायची असेल थोडक्यात तर मात्र जे काटे आहेत अंगावर येणारे तर ते आपल्याला थोडेफार झेलावेच लागणार आहेत. आणि यश म्हणण्यापेक्षा समाधान मिळालं नाही, यश लवकर मिळणार नाही, यशाची व्याख्या पण सांगता येणार नाही. कारण हे जेव्हा बालक उद्याला मोठे होतील तेव्हा अजून त्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे आणि ही साखळी वाढवायची आहे. त्याच्यामुळे यश पण सांगता येणार नाही, थोडासा उद्देश सफल व्हावा लागेल. तर मला वाटतं मला अडचणी अजूनही आल्या नाही. लढण्याचं पण वाटलं नाही की मी एकटा लढतोय, कारण मी जेव्हा एकटा लढेन समजा त्याच वेळेला उद्या भविष्यात माझे 50 ते 60 विद्यार्थी तयार होणार आहेत
आणि मीच लढलो नाही, मीच माघारी घेतली, तर उद्या भविष्यात ते बालक यशस्वी होणार नाही. माघारी घेण्याचं हे ऑप्शनच नाही आहे असं सर म्हणतात, कारण की मी लढलो नाही तर माझे हे 50 विद्यार्थी ज्यांच्याकडनं पुढे हा सगळा समाजातला बदल घडवायचा आहे ते शक्य होणार नाही. त्याच्यामुळे सरांच्या डिक्शनरीमध्ये तरी अपयश किंवा निराशा हे शब्द नाहीत. ते आपल्याला इथे दिसतंच आहे. तुम्ही इकडे आलात तर ही जी एक क्लासरूम आहे, इथं पण तुम्हाला सगळं हे शैक्षणिक साहित्य दिसतं आहे. 3 वर्षाच्या प्ले ग्रुपची सुद्धा इथे खूप सारी तयारी आहे आणि बेंचेस आहेत. इथे या छोट्या छोट्या टोपल्या आहेत, याच्यात सुद्धा अनेक शैक्षणिक साहित्य आहे. आणि विशेष म्हणजे ही मुलं हे वापरतात, हे सगळं ते सांभाळतात. अंकगणित असो, इंग्रजी शब्द असो, मराठी शब्द असो, त्यांच्या व्याख्या असो, त्याच्या छोट्या छोट्या नोट्स असो, हे सगळं तुम्हाला या हिवाळीच्या शाळेत दिसतंय. एक वेगळी पद्धत दिसते. इथं बॉलवरती शब्द लिहिलेले आहेत. वरती बघितलं की आपल्याला शब्द दिसतोय. MPSC मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे हा. MPSC मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे. कितीतरी दूरदृष्टी ठेवून सरांनी एकंदरीतच या शाळेची उभारणी केलेली दिसते. दारावर सुद्धा तुम्हाला खूप सारे शब्द लिहिलेले दिसत आहेत. पलीकडच्या क्लासरूममध्ये कम्प्युटर आहे आणि तिथं देखील मुलं काही ना काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल एडनी शिकतात. ते शिकत असताना कॅरम बोर्ड दिसतोय की मुलांना थोडासा विरंगुळा, थोडासा गेम्स, थोडी चिकाटी याचंसुद्धा काहीतरी शिक्षण मिळावं. या क्लासरूममध्ये आपण आलात तर इथे मुलांनी बनवलेलं हे वैज्ञानिक साहित्य याचा डिस्प्ले तुम्हाला दिसतोय. काही आर्टच्या वस्तू आहेत. इथे काहीतरी विज्ञानाचं हे ATM, हो, हे ATM मशीन बनवलेलं आहे आणि अनेक अशा वस्तू या मुलांनी इथं बनवलेल्या दिसतात. शाळा स्वच्छ आहे, अतिशय प्रेरणादायी आहे. गावाशी नाळ जोडली जावी म्हणून या भिंतीवर तुम्हाला या गावकऱ्यांनी बनवलेल्या किंवा त्यांच्यात वापरात असलेल्या सगळ्या वस्तू दिसतात. आणि इकडे शाळेचा गाभा म्हणजे शाळेची लायब्ररी. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ही लायब्ररी, झाड आणि पुस्तकं आणि छानशी बसायची सोय. आणि एवढं करून थांबत नाही ही शाळा, तर इथे मुलांची ही ऑडिटोरियम किंवा असेंब्ली रूम, जे अनेक लोक त्यांना भेटायला येत आहेत ते इथे भेटत आहेत. आणि या मुलांची रोजची असेंब्लीसुद्धा याच ठिकाणी होती आहे. अतिशय आदर्शवत हे गाव, गावित सर त्यांच्या प्रेरणेने हे पुढे नेत आहेत. त्यांना गिव्ह फाउंडेशनचे रमेश अय्यर असो किंवा सोशल नेटवर्किंग फॉरमचे प्रमोद गायकवाड असो, अशा सगळ्यांचा हातभार या गावाला लागलेलाच आहे. पण तरीसुद्धा कोणीतरी ते पुढे नेणारं लागतं आणि म्हणून गावित सरांसारखा एखादा शिक्षक हा हर स्कूल में तो बनता ही है. डोंगराच्या पायथ्याशी असलेली ही हिवाळीची शाळा आणि शाळेचं हे गार्डन, हे गार्डन याच्यातलं प्रत्येक झाड देखील मुलांनी लावलेलं आहे आणि मुलांनीच त्याचं संगोपन केलेलं आहे. ही गार्डनची जी जागा आहे ती इथल्याच ग्रामस्थांनी देखील शाळेला दिलेली आहे. आणि अतिशय निसर्गाच्या परिस्थितीत या सुंदर वातावरणात ही मुलं नुसतंच शिकत नाही आहेत, तर खऱ्या अर्थाने आयुष्य जगत आहेत. आम्ही कोरोनाच्या काळापासून एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की मुलं 2 हाताने लिहितात. आता या ठिकाणी बसलेले सर्व मुले एका पेजवरती 2 हाताने लिहितात. मात्र त्याच्यापेक्षा वेगळं आम्ही अजून सराव केला की 2 वेगळे विषय 2 पेजवरती एका वेळेला लिहिणं. याच्यामध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, त्याच्यानंतर गणिताचं आहेत. गणिताचे क्रिया असोत, उजळणी असो, मराठी इंग्रजी उजळणी, तर ते मुलं लिहितात. 2 पाढे वेगळे हाताने लिहितात, 2 गणिताचे उदाहरणं वेगळे सोडवतात, 2 मराठी विषय वेगळे लिहितात. मराठी इंग्लिश, एका हाताने मराठी एका हाताने इंग्लिश. एक विद्यार्थी एका हाताने मराठी आणि दुसऱ्या हाताने ड्रॉइंग करतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे दोन्ही ब्रेन जे आहेत ते ॲक्टिव्ह करण्याचं काम थोड्या प्रमाणात केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सुरुवातीला मुलं जी मराठीची उजळणी आहे ती मराठीची हिवाळी शाळेमध्ये सर मुलांना शिकवत आहेत. आपण ऐकतोय की ही बालवाडीतली मुलं सुद्धा बरंच काही बोलू शकतायत, सांगू शकतायत, समजून सांगू शकतायत. इथे सरांनी साधारण ही एवढ्या मोठ्या प्रश्नांची यादी केलेली आहे. हे 245 प्रश्न आहेत. बालवाडीची मुलं वयवर्ष 3 आणि 3पेक्षा कमी सुद्धा आहेत. आपण त्यांना ही प्रश्न कुठूनही विचारूयात.
आता बेटा तुझं नाव काय सांग बरं. नाव सांग. हो. व्हॉट इज युअर फादर्स नेम. फादर्स नेम केशव. व्हॉट इज युअर स्कूल नेम. व्हॉट इज युअर क्लास टीचर्स नेम. व्हॉट इज युअर फेवराइट सब्जेक्ट नेम. इंग्लिश. व्हॉट इज युअर फेवराइट फ्रुट्स नेम. What is your brother's name? कर्तव्य. Thank you. आपण कोणत्या ग्रहावर राहतो. पृथ्वीवर राहतो. सोना. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण. भारताचे राष्ट्रपती कोण. भारताचे उपराष्ट्रपती कोण. भारताचे पंतप्रधान कोण. भारताचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. नाशिक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत. नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहेत. नाशिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कोण आहेत. शिक्षणाधिकारी. अच्छा बेटा तुम्हाला असं सांग की भारतातला सर्वात मोठा पक्षी कोणता. आणि गंगा नदीचा उगम कुठे आहे. राष्ट्रीय खेळ कोणता आहे. राष्ट्रीय खेळ. आणि राष्ट्रीय पुरस्कार कोणता आहे. आणि राष्ट्रीय भाषा कोणती आहे. हिंदी. जगातील सर्वात उंच गवत कोणते. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जगात एकूण किती महासागर आहेत. 5. मला वाटतं हे म्हणजे कुठेतरी अफलातून मुलं आहेत. वातावरणातील सर्वात हलका वायू कोणता. झारखंडची राजधानी कोणती. महाराष्ट्रात एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता. जगातील सर्वात लहान देश कोणता. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग कशामुळे येतो. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती. जगातील सर्वात लांब नदी कोणती. मोठ्याने कोणती नदी. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. जगातील सर्वात मोठी भिंत कोणती. एखाद्या राज्याच्या राजधानी कुठल्या पण विचारा आपल्याला देश. केरळची राजधानी कोणती. केरळची राजधानी कोणती. केरळ. केरळ. रीड म्हणजे इट म्हणजे स्लो म्हणजे थ्रो म्हणजे फेकणे. थ्रो म्हणजे फेकणे. ओके आता तिथं धरा मी तुम्हाला